तुम्हाला देव नाही नाही शांत राहा 2 मिनिटं. पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. हो दिव्याताई हो दिव्याताई यांना तिचं पाणी द्या. अरे या बेटन केला जाऊ पहिला जाऊ मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहित आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 तास येणार होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो. ते म्हणे एकनिष्ठपणे आणि त्याचा आम्हाला असा तर हे भेटत असेल आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब. इथं तुम्ही ठिया मांडून बसला. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचंय. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटायला काय अडचण आहे साहेब? मला भेटू देत नाहीये. मला तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो आहे सर. इथं कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही. पोलीस प्रशासन पण आलं होतं साहेब मला तिथं जायला. बरं मग त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही. तो कोणी आणलं होतं? पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर त्याचं माझं काही नाही. इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे. करोडपती लोक नाही पक्षाचे आम्ही. आमच्याकडे आमच्याकडे आहे का? आम्ही ऐकतं सगळं लावलं पक्षासाठी आतापर्यंत. आम्हाला काय दिलं पक्षांनी दाखवा त्यांनी सांगावं. आमचं काय भलं केलं म्हणजे यांनी. आज आम्हाला 25 वर्षानंतर योग आला. मला एससी प्रभाग सुटला माझा म्हणून मी दावा करतोय. तिकीट द्यायला मला हे केलं नाही. मी पक्ष माझा प्रभाग सुटला म्हणून मी तिथे दावा केला आणि मी तिथे योग्य उमेदवार आहे. त्यांनी मला दाखवून द्यावं मी काय योग्य आहे. मग मला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे साहेब. मला नाही तर अगोदर सांगायला पाहिजे त्यांनी कामाला लागायचं नाही म्हणून. प्रभागात जा प्रचार करा म्हणून सांगितलं नाही. वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता. ही कोणती पद्धत आहे सांगा साहेब? तुम्ही तुमचा विचार करता पक्षाचा विचार करता. आमचा विचार कोण करणार सांगा? कशा पक्षाचे नेते नाही विचार करणार तर कोण करणार साहेब आमच्यासाठी विचार? मला सांगा. आज आम्ही एससी प्रभागातल्या मागास वर्गातला एकमेव बहुजनाचा झेंडा घेऊन फिरणारा माणूस आहे भाजपच्या नावानं. आणि आज मला जर भाजप असेल भेट घेण्यासाठी इथं बसलेले आहेत. आपल्यासोबत सुनील मानेसर आहेत. सर काही एक बाटली मिळाली तिने काय पेट्रोल घेतलेलं होतं. सर पाणी पी थोडं
मतदार संघ हिंदू लोक माझ्या अशा लोकांना हे करता येईल ना? ताईंशी बोला ना, ताईंशी बोला. या नाराज पाहिजे उमेदवार आम्हाला अन्याय झाला, आमच्यावर अन्याय का, असं तिचं सगळं म्हणणं आहे. यार तोड चाल रे ते आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले, आम्ही गुन्हे अंगावर हे करा. आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात हा. तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात हो. म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात, त्यांना जा विचारणार. भेटणार पण ते भेटत नाही, प्रयत्न करते भेटण्याचा. हा भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे, माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं, याचं कारण काय? याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला. तिकीट देत त्यांना तुम्ही देता तिकीट? कार्यकर्त्यांना कशाला कामं केलेली आहेत, वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला, अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय काय केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. काही त्यांच्याकडे जास्त इन्कमिंग होती ना, म्हणून ते अन्याय करतायत. यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. पैशाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार, त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून. 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये. तिला चक्कर येऊ लागले वाटतं, तिला चक्कर येऊ लागले. शांत बस. तिला चक्कर आली. आणि ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडात सगळं ते चॉकलेट थोडं 5 मिनिटं सगळं ते. ऐका, तुम्ही ऐका. ताई घ्या ना ताई. अरे दटके लढले असताना तेव्हा पण असंच त्यांना असं करायचं. हे पैसा किती काय लोक आपण तुम्हाला पण आपल्याला पाण्याची गरज नाही, ते स्वतः आपण करतील. माझ्या लोकांना तिकीट देतील ना, त्यांना जनता दाखवून देईल. काय ओपन मधून दिलं. ओपन सीट महिलांसाठी सुचलेली असतात. भाजपा बदललं, आज आमच्या आयुष्याचं वाटोळ केले. आज आम्ही पक्षाच्या मागे फिरून होईल. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते पुणे यांच्यावर दाखल झाले. 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी
होते, भाजप स्थापन झाला तेव्हा होते, मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले. पण यावेळेस तुमचा क्लेम होता तुम्हाला उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर? नाही तुम्ही किती टर्म नगरसेविका, 3 टर्म नगरसेविका आहे आणि तुमचं आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला, पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून, आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं, आमचा हा प्रश्न आहे.